सर्व महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना पाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीचा आजचा दिवस, नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या भारतीताई, सायलीताई, डी.आर. पाटीलजी, रविकांतजी, प्रताप महाडिक सर, भावनाताई, सूर्यवंशी, सरोज पाटील मॅडम, इथे उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, खरं म्हणजे मला आठवतं की 16-17 वर्षापूर्वी एका लहानशा जागेमधून सुरुवात केली आणि त्यावेळेस आम्हाला काय झुंबा काय असतो आणि काय बाकी काय आम्हाला माहीत नाही। आणि मला आठवतं रविकांतजी, आम्ही त्यावेळेस तुम्ही काय आणि आपण काय, हे सर्व TV सिरियल आणि याच्यामध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपला मुलगा तिथे परफॉर्म करायला पाहिजे, तर पाहिजे परफॉर्म करायला, पण त्याला ट्रेनिंग कोण देणार? आणि मग ती जबाबदारी तू घेतलीस, बरोबर की नाही? एकदा जोरदार टाळ्या आपण या सर्व टीमसाठी केला पाहिजे। डॅझलर डान्स स्टुडिओ, खरोखर स्टुडिओ वरती झालेला आहे, म्हणजे मान पण आता वरपर्यंत केलेलं आहे। तुम्ही बघितलं का वरती जाऊन? फार सुंदर त्याचं नियोजन झालेलं आहे। एक वेळ अशी होती की मुलं कशी येतील हा परफॉर्मन्स बघून, आणि मग नंतर टप्प्याटप्प्यानं आता मुलं, त्याच्यातलाच आमचा एक कलाकार या ठिकाणी आहे, जोरदार टाळ्या त्याचं, हर्षलसाठी एकदम जोरदार टाळ्या। माझं म्हणणं आहे की मेहनत प्रत्येकाला करावी लागते, नशिबाची साथ असेल तर आपल्याला संधी मिळते, आणि म्हणून या ठिकाणी मेहनत आणि नशीब याचं सांगड घालून आपल्या सर्व तरुण पिढीने पुढे जायला पाहिजे। नवी मुंबई शहर हे आता फक्त शहर नाही राहिलेलं आहे, ते नवी मुंबई शहर महाराष्ट्र राज्यापुरता राहिलेलं नाही आहे। नवी मुंबई शहर हे देशापुरता पण आता मर्यादित राहिलेलं नाही आहे। बरोबर, ज्या दिवशी या शहरामध्ये पहिलं विमान लँड झालं आणि या विमानाने टेक ऑफ केला, त्या दिवशी तसं हे आंतरराष्ट्रीय शहरच होतं, परंतु इतर दृष्टिकोनातून हे शहर आता खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय शहराच्या तोडीला गेलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी तुमची स्पर्धा आता जपान, सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, हाँगकाँग, एशियन कंट्री, चायना घेत नाही मी त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर या बाजूला गेलात तर तुम्ही जे आता गडबड चालू आहे